नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. महाराष्ट्र राज्यातील CET सेलतर्फे वैद्यकीय प्रवेशासाठी राबवण्यात येणारी जी प्रक्रिया आहे त्याची रजिस्ट्रेशनची स्टेज पूर्ण झालेली असून राज्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी या सर्व शाखांसाठी एकत्रित 59,132 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता पहिला जो टप्पा आहे तो ग्रुप A MBBS, BDS आणि याची प्रक्रिया प्रेफरन्स फॉर्म भरण्याची सुरू झालेली आहे. हे जे पात्र विद्यार्थी आहेत ते एकूण आहेत 55,781 आणि यांची यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये पहिला जो कॉलम आहे सिरियल नंबर, याला म्हणायचं आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर. सीट मॅट्रिक्स म्हणजेच उपलब्ध जागा पहिल्या फेरीसाठीच्या MBBS, BDSच्या ह्या थोड्या उशिरा जाहीर झालेल्या आहेत. प्रत्येकाला उपलब्ध जागा माहीत आहेत. आपला SML आणि कॅटेगरी मेरिट नंबर माहीत असणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग खरंच प्रेफरन्स फॉर्म हा मेरिट क्रमांकावर अवलंबून असतो का? सीट मॅट्रिक्सवरती नुसार बदलतो का? आपला प्रेफरन्स फॉर्म कसा तयार करावा? प्रेफरन्स फॉर्म भरताना काळजी काय घ्यावी? भरला असेल तर तो बरोबर आहे का? नसेल तर अनलॉक ऑप्शन वापरून तो बदलणार काय? सीट मॅट्रिक्स पहिल्या फेरीसाठीचं आपण पाहूया. आपल्या राज्यामध्ये गव्हर्मेंटचे 33 कॉलेजेस आणि याच्यामधून 50 ते 50 जागा उपलब्ध होत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 1163 GMC मुंबई 50 जागा आणि 1164 GMC नाशिक 50 जागा या दोन कॉलेजचा यंदाच्या सीट मॅट्रिक्समध्ये नव्याने समावेश झालेला आहे. प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर मागील वर्षी 22 कॉलेजेस होते, 3,170 जागा उपलब्ध होत्या. याही वर्षी मागील वर्षीप्रमाणेच आहे, कोणतीही वाढ झालेली नाही. माहितीपत्रक जे जाहीर झालेलं आहे CET सेलतर्फे त्यामध्ये मात्र 1146 मायनी खटाव जिल्हा सातारा या कॉलेजचा समावेश आहे. अर्थातच टोटल सीटच्या ठिकाणी त्यांनी स्टार मार्क दिलेला होता. या कॉलेजला मंजुरी आलेली नाही. 59,132 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काय तर 1, 2, 3, 4 असं 59,132 विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा करणं. म्हणजे आपला SML म्हणजे काय तर सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतरचा मेरिट क्रमांक. राऊंड म्हणजे काय तर जेवणाची पंगत आणि SML म्हणजे काय तर आपला ताट क्रमांक. महाराष्ट्राची पहिली पंगत आत्ता सुरू आहे पसंतीक्रम भरण्याची. मग आता जाणून घेऊया सीट मॅट्रिक्स डिटेल्समध्ये प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जागा. आपण जर पाहिलं तर SC कॅटेगरी एकूण शासकीय जागा 552 आहेत. याच्यामध्ये ऑर्फनचा समावेश आहे, PWDचा समावेश आहे, HAचा समावेश आहे आणि SC कॅटेगरीलाच प्रायव्हेट कॉलेजमध्ये 196 जागा मिळतात. ह्या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर एकूण जागा SC कॅटेगरीसाठी 748 उपलब्ध होतात. याचा साधा अर्थ आहे, माझा क्रमांक 748पर्यंत असेल, माझा SC कॅटेगरीतला क्रमांक 748, माझा प्रवेश नक्की मिळू शकते. यामध्ये वाढ होऊ शकते. काही विद्यार्थी ओपनमधून जाऊ शकतात. अर्थातच या ठिकाणी फायटर म्हणून ऑर्फन, PWD हे डोंगरी प्रदेश हे विद्यार्थी आहेतच. पण यावरून आपल्याला काय लक्षात येतं, माझा जर SC कॅटेगरीचा नंबर 1100, 1200, 1300 असेल तर प्रवेश मिळेल का? नाही. 748 जागा आहेत, 800 ठीक आहे, पण 1400, 1500, 1600 प्रवेश मिळेल का? नाही. अशाच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर STसाठी 297 जागा गव्हर्मेंटच्या, 106 प्रायव्हेटच्या, एकूण 403 जागा उपलब्ध होतात. PJसाठी 127 जागा गव्हर्मेंट, 44 जागा प्रायव्हेट,
अशा एकूण 171 जागा उपलब्ध होतात. आपण आता पाहूया NT1. NT1साठी 106 जागा आहेत गव्हर्नमेंटच्या आणि 38 जागा आहेत आपल्याला प्रायव्हेटच्या. एकूण जागा 144. याचा अर्थ स्पष्ट आहे, 144पर्यंत प्रवेश नक्की मिळतो. यामध्ये प्लस होऊ शकतं, काही विद्यार्थी ओपनमध्ये जाऊ शकतात. परंतु MBBSचा प्रवेश 144 आपल्याला जागा आहेत आणि माझा नंबर जर 200, 250, 300 असेल तर प्रवेश मिळेल का? नाही. याच पद्धतीनं NT2ला 149, प्रायव्हेटच्या 53, एकूण 202, NT3ला 85 प्लस 30 टोटल 115. OBCसाठी 805 जागा आहेत गव्हर्नमेंटसाठी, 287 जागा आहेत प्रायव्हेटच्या आणि एकूण जागा आहेत 1092. एकूण जागा 1092 आहेत आणि फक्त मी MBBS प्रवेशाचं बोलतोय. सगळेच विद्यार्थी प्रवेश घेतात. तर माझा नंबर 1500, माझा नंबर 1600 आला तर प्रवेश मिळेल का? नाही मिळणार प्रवेश. हे थोडंसं सीट मॅट्रिक्सवरून आपण ध्यानात घेतलं पाहिजे. SCBC आरक्षण प्रथमच दिलेलं आहे, 19 साली होतं, त्यानंतर आत्ता. तर तिथं EWS प्रमाणे 423 जागा उपलब्ध आहेत शासकीयमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये 317 जागा आहेत. एकूण 740 जागा उपलब्ध होतात. EWSमध्ये 423 जागा, प्रायव्हेटमध्ये जागा नसतात. अशा एकूण 423 जागा उपलब्ध होतात. प्रश्न मोठा आहे तो खुला गटाचा. खुल्या गटातून ज्या जागा उपलब्ध होतात 1110 गव्हर्नमेंटच्या आणि 1627 प्रायव्हेटच्या, अशा एकूण जागा होतात 2737. या जागांमध्ये जागा ह्या कमी होऊ शकतात. इतर वर्गातील इतर कॅटेगरीचे विद्यार्थी खुल्या गटातून ॲज अ ओपन म्हणून प्रवेश घेऊ शकतात. थोडक्यात आपल्याला हे सीट मॅट्रिक्स माहीत झालं. या सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला थोडासा अंदाज येतो. आता पाहूया नीट मार्क्स कट ऑफ, म्हणजे किती मार्कापर्यंत आपल्याला प्रवेश मिळतो. तर मार्कावरती ॲडमिशन नसतं, ॲडमिशन हे मेरिट नंबरवरती असतं. मेरिट नंबर म्हणजेच आपण आत्ता म्हणतो शिर्डीच्या दर्शनबारीतील क्रमांक. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी आपलं ॲडमिशन 3300 SML नंबरपर्यंत आलेलं आहे. यंदा 100 जागांची वाढ झालेली आहे. आपण 3400 ते 3500 मेरिट नंबरपर्यंत खुल्या गटातील प्रवेश होतील असं आपण गृहीत धरायला काहीच हरकत नाही. थोडक्यात आपण जर पाहिलं तर 3300 हा जो मेरिट नंबर होता, याला मागच्या वर्षी किती मार्क्स होते आपल्याला माहीत नाही, पण या वर्षी 635 मार्क लागत आहेत हे लक्षात घ्या. 3400 जर आणायचं असेल मेरिट नंबरसाठी 634 आणि 3500 मेरिट नंबरला 633 मार्क्स लागतात. तर आपण 633 मार्क्सपर्यंत आपण अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. आपण जर प्रायव्हेटचा विचार केला तर मागच्या वर्षीच्याच प्रमाणे पाहायला हरकत नाही, एकही प्रायव्हेटमध्ये जागा वाढलेली नाही. मागच्या वर्षी आपल्याला 7200 मेरिट नंबरच्या दरम्यान आपलं ॲडमिशन प्रायव्हेटचं बंद झालेलं होतं. मागच्या वर्षी किती मार्क्स होते हे महत्त्वाचं नाही, यंदा मार्क भरपूर आहेत. त्यामुळं आपल्याला जर 7200 मेरिट नंबर पाहिजे असेल तर मार्कांचा विचार 24 सालचा केला तर 597 मार्क्स प्रवेशासाठी अपेक्षित आहेत. प्रवेश 7500पर्यंत गेला तर 595पर्यंत येऊ शकतो. 7700पर्यंत गेला तर 593पर्यंत येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचा प्रवेश प्रत्येकजण घेतच, तसं प्रायव्हेटचं नसतं. प्रायव्हेटमधील 100 जागा आपल्याला वाटप करायचे असं जर गृहीत धरलं तर कदाचित त्या जागा 110 विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतात, 120पर्यंत जाऊ शकतात, जास्तीत जास्त 130पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. याचं मुख्य कारण आहे आर्थिक क्षमता. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसते असे विद्यार्थी प्रायव्हेटचं ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. म्हणूनच आपण 590पर्यंत अपेक्षा ठेवायला काहीही हरकत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट क्रमांक 8000 किंवा 9-10,000 आलेला आहे त्यांनी मात्र डीममधून किंवा इतर प्रवेश घेण्यास काही हरकत नाही. हे आपण बोललो खुल्या गटातील. आता पाहूया NT1, NT2 मागच्या वर्षी किती
तर प्रायव्हेटचे 7200च्याच दरम्यान बंद झालेले होते. NT3चा SML नंबर 11,000पर्यंत प्रवेश बंद झालेला होता. VJचा 9,000पर्यंत, SCचा 12,000पर्यंत, STचा 22,000पर्यंत बंद झालेला होता. हे कशावरती डिपेंड आहे तर आपल्याला स्वतःच्या किती जागा आहेत, या कुठल्या SMLपर्यंत पोहोचत आहेत याच्यावरती हे अवलंबून आहे. एकंदरीत काय तर प्रायव्हेटचा ओपन, OBC, NT1, NT2 हे कट ऑफ एकाच SMLवरती बंद होत आहेत. स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि सीट मॅट्रिक्स यावरून कोणत्या कॉलेजपेक्षा कोणत्या लाईनमधून कोणत्या मार्गाने प्रवेश मिळेल हे आपल्याला निश्चित करावं लागतं. प्रवेशाचे मार्ग कोणते आहेत तर आपण विचार करा की MBBS BDSसाठी जर पाहिलं तर ऑल इंडियाची एक लाईन आहे. आता महाराष्ट्राची एक लाईन आपली सुरू झालेली आहे. महाराष्ट्राच्या या लाईननंतर दुसरी आपली लाईन असते ती BAMS BHMSची लाईन असते. थोडक्यात मी फक्त MBBS करणार आहे. मला महाराष्ट्राची गव्हर्मेंट प्रायव्हेटमधून मला मिळालंच नाही तर काय तर मला प्रायव्हेट कॉलेजचा IQ कोटा किंवा डीम युनिव्हर्सिटीमधून प्रवेश हा पर्याय उपलब्ध असतो. हेही आपल्याला मिळत नसेल किंवा आर्थिक क्षमतेमुळे जमत नसेल तर फक्त रिपीट करणं एवढाच एक पर्याय असतो. आणि जर नसेल तर कोर्स चेंज करणे म्हणजेच आपण लाईन बदलणे, BAMS BHMS वगैरे वगैरे. थोडक्यात यावरून आत्ता निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याला या लाईनमध्ये प्रवेशासाठी भाग घ्यायचा आहे. किती मार्क्स असल्यावर भाग घेता येतो? आपण पात्र आहात, 400 मार्क्स आहेत, 500 मार्क्स आहेत, MBBS BDSचे प्रवेशसुद्धा आपण भरू शकता हे लक्षात घ्या. मग प्रेफरन्स फॉर्म कसा तयार करायचा? तो प्रेफरन्स फॉर्म हा नेहमी टॉप टू बॉटम करायचा असतो हे लक्षात घ्या. आपली आवड, नावच आहे पसंती क्रम, म्हणजे पसंतीनुसार द्यावयाचा क्रम. समजा मी 50 चॉईसेस भरलेत आणि आपण चेक करायचं, तुम्ही 20वा चेक करताय तर याचा अर्थ असा आहे मी भरलेला जो 20वा चॉईस जर मला कॉम्प्युटरने दिला तर 20पेक्षा 19वा चांगला आहे, 19पेक्षा 18 चांगला आहे, 18पेक्षा 17, अशा रीतीने 20पासून 1पर्यंतचे माझे सगळे प्रेफरन्सेस हे टॉपर आहेत. पण 20 चेक केला तर 21पासूनचे सगळे 20पेक्षा डाऊन आहेत हे लक्षात घ्यायचे. आता माझे मार्क्स आहेत 590, कदाचित 580, कदाचित 570 किंवा अगदी 600, 620, 640, 650 असे जर मार्क्स आहेत तर या सगळ्यांचा प्रेफरन्स फॉर्म हा तसा विचार जर केला तर एकाच पद्धतीने असतो. टॉप टू बॉटम म्हणजे सगळ्यांचा प्रेफरन्स फॉर्म सेम येऊ शकतो हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपण टॉप टू बॉटम भरतो म्हणजे माझी मागणी ही उच्च असली पाहिजे. मला मार्कानुसार गव्हर्मेंट लातूर मिळतंय म्हणून ते सुरुवातीला घ्यायचं नसतं. तुम्ही GS BJ पासून तुमच्या आवडीनुसार पसंतीक्रम भरू शकता. तर एकंदरीत काय तर आपल्या मार्कांकडं न बघता तुम्ही गव्हर्मेंटचे प्रेफरन्सेस टाकू शकता. त्यानंतर प्रायव्हेटचे आर्थिक क्षमतेनुसार क्रमाने लावून तुम्ही प्रेफरन्सेस टाकू शकता. असा आपण कधीही विचार करायचा नाही की मला हे वरचे 4 कॉलेज मिळत नाहीत, मी ते टाकणार नाही, किंवा कट ऑफनुसार जे मला मिळतं ते सुरुवातीला घ्यायचं. ही पद्धत बिलकुल वापरू नका. मग एकंदरीत प्रेफरन्स फॉर्म कसा पाहिजे ही माझी एक नेहमीची पद्धत आहे. तर आपला प्रेफरन्स फॉर्म कसा पाहिजे तर पहिल्यांदा मागणी करा, तुम्हाला मिळो अथवा न मिळो, राष्ट्रपती पद, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मग सरपंच पद, या पद्धतीनं तुम्ही ती मागणी करायची. आपण कल्पना करा की आपण हॉटेलमध्ये बसलो आहे असं लक्षात घ्या आणि आपले जे मार्क्स आहेत हे पैसे आहेत. मग माझे 570 असू द्या, 620 असू द्या, 450 असू द्या, हे मार्क्स म्हणजे पैसे आहेत आणि आपल्याला आता वेटरकडं मागणी नोंदवायची. तुम्ही मला त्या 500 रुपयात 600 रुपयात काय मिळतं याचा विचार करू नका. तुम्ही डायरेक्ट मोठी ऑर्डरपासून सुरुवात करा आणि मग खालीपर्यंत तुम्ही तुमचा चॉईस द्या.
म्हणजे मला जरी मार्क्स कमी असले, माझ्याकडे जरी पैसे कमी असले, तरी वेटरकडे तुम्ही सरपंच थाळी मागू शकता, सगळ्या काही गोष्टी मागू शकता. पण कारण नसताना माझ्या पैशाला काय मिळतं म्हणून एकदम वडापाव सांगू नका. हे यातलं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. थोडक्यात कट ऑफ पाहून तो चॉईस सुरुवातीला टाकायचा नाही. माझा चॉईस टॉप टू बॉटमच पाहिजे, हे लक्षात घ्या. पुन्हा एक महत्त्वाचा नियम, आपण नियमाबद्दल जास्त बोलणार नाही, पण फर्स्ट राऊंड फ्री एक्झिट आहे. तुम्ही पहिली फेरी प्रवेश घेतला, आपल्याला पुढं जाता येतं. प्रवेश नाही घेतला तरी फ्री एक्झिट आहे. पण नाही घेऊन करणार काय? तुम्हाला काहीतरी मिळालंच पाहिजे. ही राज्याची प्रोसेस आहे. इथं मिळालेला प्रवेश कुणीही सोडत नाही. दुसऱ्या फेरीसाठी फारशा जागा कुठूनही MBBSसाठीच्या उपलब्ध होत नाही. म्हणून सतत तुम्ही प्रश्न विचारायचा आहे प्रेफरन्स फॉर्म भरताना, मला नाही मिळालं तर काय, मला काहीतरी मिळालंच पाहिजे, हे लक्षात घ्या. मग जर आपण या स्टेजमध्ये आपल्याला असं वाटतंय की आपला प्रेफरन्स फॉर्म चुकलेला असेल, तर प्रेफरन्स फॉर्म अनलॉक करण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही प्रेफरन्स फॉर्म अनलॉकला जाऊ शकता. तुम्हाला OTP येतो ईमेल आणि मोबाईलवर, आणि तुम्ही तुमचा प्रेफरन्स पुन्हा आहे त्या स्टेजमध्ये तुमच्यासमोर येतो. आणि मग एक सोपी ॲक्शन बटन जे आहे, तिथं तुम्हाला एडिट पर्याय आहे, अप आणि डाऊनचा पर्याय आहे, डिलीटचा पर्याय आहे, आणि इन्सर्ट बिटवीनसुद्धा पर्याय आहे. आणि हे पर्याय अतिशय सुंदर आहेत. तुम्ही तुमचा प्रेफरन्स फॉर्मचा क्रम पटापट बदलू शकता, हेही लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वेदांता पालघर हे जे कॉलेज आहे, या ठिकाणी रिझर्वेशन आहे, पण कोणतीही फी माफी कुठल्याही कॅटेगरीसाठी नाही, हेही ध्यानात घ्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.